हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजामध्ये ते लोकप्रिय झालेले आहेत आणि विशेषतः लाखोंचा करोडोंचा मराठा समाज एकवटलाय आणि मनोज जरांगे म्हणतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण या उद्देशानं कामाला लागलेलं आहे. म्हणजेच या पुढच्या काळातले मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जेही आंदोलन होतील ते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार होतील असे संकेत मराठा समाजाकडून आपल्याला मिळत आहेत. आणि एक प्रकारचं राज्यामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते वातावरण असं आहे की मनोज जरांगे पाटील यांना प्रत्येक मराठा बांधव आपल्या कुटुंबातला मुलगा समजतोय, भाऊ समजतोय आणि याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील सुद्धा तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना, भगिनींना आपल्या कुटुंबातला सदस्य समजतायत आणि स्वतःलाही त्यांच्या कुटुंबामधला एक माणूस असल्याप्रमाणे ते वागतायत. मित्रांनो, यातून एक भूमिका लक्षात येते, मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांच्या जीवाला तो धक्का समजला जाईल अशी परिस्थिती आहे. हे वाक्य मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तो तमाम मराठ्यांच्या जीवाला धक्का असेल असा मराठा समाजामध्ये संदेश गेलेला आहे आणि मराठा समाज त्या पद्धतीने वागतोय. याचं कारणही तसंच आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निघतो ते ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून म्हणतायत. 50% आत आरक्षण देऊन टिकणार आरक्षण आम्हाला मागतायत. अशाच वेळी काही ओबीसी नेते किंवा ओबीसी समाजातील नेते होऊ पाहणारे काही कार्यकर्ते हे मात्र या आरक्षणाला विरोधाची भूमिका बजावतायत आणि विरोध करतायत. याच दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीमध्ये असलेले सध्याचे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जे की ज्यांची वकिली गेलेली आहे, ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बाबतीत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना एकेरी शब्दात बोलतायत, आरेतुरेच्या शब्दात बोलतायत. यामुळे सुद्धा मराठा समाजामध्ये तीव्र संतप्त भावना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मित्रांनो, गुणरत्न सदावर्ते यांनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठा समाजाची 14 ऑक्टोबरला विराट सभा होते. ही सभा होण्या अगोदरच मनोज जरांगे यांना शासनानं अटक करावं, पोलिसांनी ताब्यात घ्यावं. त्याचं कारण असं की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, गोळीबार केला होता आणि यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जी काही घटना घडली त्या विरोधात आपला रोष व्यक्त करून पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली होती आणि वाहनांची सुद्धा जाळपोळ केली होती. हा धागा पकडून गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलं की 14 ऑक्टोबरला सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहे. यासोबत ते पोलिसांवर दगडफेक करण्याच्या विचारात आहे. अनेक या ठिकाणी घटना अप्रिय घडतील आणि त्या घडू नये यासाठी मनोज जरांगे पाटलांना अटक करावी. मित्रांनो, अशा पद्धतीचं वक्तव्य करून मराठा समाजामध्ये संताप निर्माण करणं, त्यांच्या काही भावना भडकवणं असा प्रकार यामधून दिसून येतो. आणि दुसरीकडे मात्र राज्याचे मंत्री असलेले आणि सर्व समाज एक विचार ठेवून मी काम करेन अशी मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगनराव भुजबळ हे सुद्धा ओबीसी समाजामध्ये, ओबीसी घटकामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी प्रतिक्रिया सातत्यानं देत आहेत. वास्तविक पाहता सरकारनं तशी भूमिका घेतलेली नाही आणि सरकारनं स्पष्ट केलेलं आहे की ओबीसीच्या आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय. असं जरी असलं तरी हे नेते मंडळी आणि भाजपच्या विचाराचे गुणरत्न सदावर्ते अशी प्रतिक्रिया का देत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं आजचं राज्यातलं जे सरकार आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, अशा स्थितीमध्ये तेही सरकार अडचणीत आलेले आहे आणि केंद्रातलं मोदी सरकार हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अडचणीत आलेले आहे. कारण महाराष्ट्र हे देशातलं नंबर 2चं राज्य आहे की ज्या ठिकाणी खासदारांची संख्या जास्त आहे. उत्तर प्रदेश यामध्ये खासदारांची संख्या जास्त आहे आणि त्यानंतर दुसऱ्या नंबरला महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांची संख्या येते. जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका आहे ती जर ताठर ठेवली आणि मराठा समाज जर त्यांच्या पाठीशी अशाच पद्धतीनं राहिला तर 24 ऑक्टोबर पर्यंत जी की राज्य सरकारनं मुदत मागितली होती ती मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. त्यावेळी जर आरक्षण जाहीर नाही झालं तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज एक वेगळी भूमिका घेईल.
त्यामध्ये राज्य सरकार सध्याचं आणि केंद्र सरकार मोदी सरकार हे अडचणीत येईल. भविष्यात 2024 मध्ये दोन्ही सरकार सत्तेमध्ये येऊ शकणार नाही, ही स्थिती आहे. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते आणि त्यांचं जे काही संरक्षण आहे हेही करणं राज्य सरकारला महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले, राज्याचे गृहमंत्री राहिलेले आणि आता सध्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री असलेले आणि बाहुबली नेते म्हणून संबोधल्या जात असलेले छगनराव भुजबळ यांना कोणीतरी कार्यकर्ता जो अज्ञात आहे तो फोनवरून धमकी देतो. छगनराव भुजबळ यांना एक फोनवर धमकी आली तर त्यांच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं, एक पूर्ण सुरक्षा कवच त्यांच्या घराला उभं केलं जातं. पुन्हा दुसरा त्यांना फोन, तथाकथित फोन येतो आणि पुन्हा ते छगनराव भुजबळ यांना धमकी दिल्याचा निनावी फोन येतो. अशा वेळेला मात्र पुन्हा छगनराव भुजबळ यांचंही संरक्षण त्या ठिकाणी वाढवलं जातं. जर राज्याचा मंत्री जर सुरक्षित नसेल आणि एका अज्ञात फोनच्या धमकीनं जर त्याला एवढं संरक्षण देण्याची वेळ येत असेल तर हे सरकार सुरक्षित स्वतः आहे का, हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतोय. आणि जर सरकार जर सुरक्षित नसेल तर राज्य सुरक्षित कसं असेल, आणि राज्य जर सुरक्षित नसेल तर लाखोंचा जनसमुदाय घेऊन सरकारच्या विरोधात भूमिका मांडणारे मनोज जरांगे पाटील हे तरी सुरक्षित कसे असतील, हा प्रश्न आपल्या समोर उभा होतोय. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, त्यांनाही सुरक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी ते जात आहेत, मग ते गाव असेल, तालुका असेल, मेगा सिटी असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी हजारोंचा नव्हे लाखोंचा जनसमुदाय त्यांना गराडा घालतोय, त्यांचं स्वागत करतोय, त्यांचे विचार ऐकण्यासाठी येतोय. मित्रांनो, 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटी या ठिकाणी जी सभा झाली, जो करोडोंचा मराठा समुदाय त्या ठिकाणी एकवटला होता, त्या ठिकाणी काही समाजकंटक सुद्धा त्या आंदोलनामध्ये घुसल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेमध्ये त्यांना त्या ठिकाणी खडसावलं आणि त्यांचा त्या ठिकाणी समाचार घेतला. त्यांनी एवढंही सांगितलं की तुम्ही खरंच मराठा समाजाचे आहेत का, हा मला प्रश्न पडतोय. कारण जर तुम्ही मराठा समाजाचे असतात तर तुम्ही अशा पद्धतीनं गोंधळ या ठिकाणी घातला नसता. तुम्ही जे या ठिकाणी आलेला दिसताय तो या सभेमध्ये गोंधळ घालायला आलेला दिसताय, अशी मला शंका येते. असं एक वेळेस नव्हे तर मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळेस भर सभेत लाईव्ह मध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या झापलेले. याचा अर्थ असा की या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुद्धा काही घटकांनी केल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. जर असं असेल तर मनोज जरांगे पाटील आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जे अल्टिमेटम सरकारला दिलेले ते फक्त 6 दिवस शिल्लक राहिलेले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अत्यंत ताठर आणि कडक राहणार आहे. कारण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं आंदोलन मी माघार घेणार नाही, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. परंतु 24 ऑक्टोबरला एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी स्वतःची अंत्ययात्रा निघेल, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि यामुळे सरकारही अडचणीत आलेले, त्यांचे राजकीय पक्ष सुद्धा अडचणीत आलेले आणि अनेकांच्या भवितव्य जे काही आमदार खासदार होण्याचं आहे ते सुद्धा अडचणीत आलेले. अशा वेळी त्यांच्यावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सुद्धा संकटात आहेत, अडचणीत आहेत. प्रत्येकाला असं वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं आणि सरकार जी दिशा देईल, सरकार जी मुदत देईल, सरकार ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं त्यांनी थोडं ऐकावं. परंतु अशी स्थिती नाहीये आणि म्हणून हजारोंच्या लाखोंच्या गराड्यामध्ये राहणारे मनोज जरांगे पाटील या ठिकाणी त्यांची सुरक्षा ठेवणं हे राज्य सरकारचं आणि गृह विभागाचं काम त्या ठिकाणी कडक पद्धतीने त्यांनी करणं गरजेचं आहे. राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण असं झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या अंगाला जरी खरचटलं तरी त्या ठिकाणी समाज शांत बसणार नाही, अशी ती भावना त्यांच्याकडून बोलताना आपण ऐकतोय, आपल्या लक्षात येते. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धक्का तर मराठा समाजाच्या, मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला धक्का तर मराठा समाजाच्या जीवाला धक्का, अशा पद्धतीचे वक्तव्य मराठा समाजातून येत आहेत. जर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणात जर पुन्हा बसले आणि जर त्यांनी न ऐकण्याची भूमिका घेतली तर मात्र त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा स्थितीत मराठा समाज सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनामध्ये भाग घेईल, स्वतःही तीव्र आंदोलन करेल, आमरण उपोषण करेल आणि हे आंदोलन सरकारला न झेपणारा असेल, हा सुद्धा संकेत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेला आहे. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण आहे की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचाच नव्हे
तर मुस्लिम समाजाचा असेल, ओबीसी समाजातले अनेक समाज बांधव असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतील, त्या सर्वांचा विश्वास संपादन केलाय. एवढंच नाही तर मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा विश्वास संपादन केलाय. कारण आम्ही कॅमेऱ्यासमोर त्यांना पाहतोय, इन कॅमेरा त्यांची मुलाखत घेतोय, ते ज्या पद्धतीनं वागतायत तिथं सुद्धा आमचे कॅमेरे असतात. त्यावेळेस मीडियाच्या कॅमेऱ्यात कुठलीही घटना टिपल्याशिवाय राहत नाही. या प्रत्येक वेळी आम्ही ज्यावेळेस पाहतोय त्यावेळेस एक लक्षात येत आहे की मनोज जरांगे पाटील हे विश्वासानं समाजाच्या सोबत वागतायत आणि जे बोलतायत तेच ते करतायत हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येत आहे. कुठलीही चर्चा बंद दाराआड मनोज जरांगे पाटील यांनी केलेली नाही आणि तशी ऑफर त्यांनी सरकारची सुद्धा स्वीकारलेली नाही, ती जाहीर सभेत त्यांनी धुडकावलेली आहे. याचा अर्थ असा की मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या संदर्भात ठाम आहेत, आपल्या आंदोलनाच्या संदर्भात ठाम आहेत आणि जी भूमिका त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली आहे त्या भूमिकेवर सुद्धा ते ठाम आहेत आणि अगदी शेवटपर्यंत ते ठाम राहतील, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. मित्रांनो, हा विषय मी आवर्जून आपल्यासमोर शेअर करतोय कारण हा विषय मला महत्वाचा वाटला, जो की सरकारपर्यंतही पोहोचला पाहिजे, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. जे आमदार असतील, खासदार असतील किंवा आजी माजी आमदार असतील त्यांनाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगतोय की आपण सुद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकारपर्यंत ती भावना आपण मांडावी. आरक्षण किती गरजेचे आहे, का आवश्यक आहे आणि तो मराठा समाजाचा हक्क कसा आहे हे सुद्धा घटना तज्ञांकडून किंवा कायदे तज्ञांकडून माहिती घेऊन आपण सरकारपर्यंत मांडावी. किंवा सरकारनं आपल्या हद्दीत जर तो विषय नसेल तर तो केंद्र सरकारपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा जे कोणी केंद्र सरकारमध्ये निर्णय घेणारे मंत्री असतील त्यांच्यापर्यंत ती भूमिका मांडावी. आणि मनोज जरांगे पाटील यांनी केलेली जी मागणी आहे ती रास्त आणि कायद्याला धरून आहे, घटनेला धरून आहे. त्याचे अनेक पुरावे हे जी समिती सरकारनं नेमली त्यांना सापडलेत. मनोज जरांगे पाटील सुद्धा ते पुरावे द्यायला तयार आहेत. मराठा समाजाच्या अनेक कुटुंबाकडे कुणबी मराठा समाजाचे प्रमाणपत्र आहेत, जात पडताळणी सर्टिफिकेट आहेत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण तात्काळ हा निर्णय निकाली लावावा. 24 ऑक्टोबर नंतर राज्यामध्ये आंदोलनाची जी काही घटना घडेल ती घडू देऊ नये यासाठी अगोदरच सरकारनं पावलं उचलावी आणि सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून द्यावा, ही अपेक्षा डीएस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, एखादा समाज, एखादी जात किंवा त्या जातीचे माणसं जर आपल्याला आरक्षण मागत असतील तर इतर समाजाला नाराज होण्याची काही गरज नाही, इतर धर्मियांना सुद्धा नाराज होण्याची काही गरज नाही. कारण त्यांच्या अधिकारात ते मागतायत आणि जर त्यांच्या अधिकारात कक्षेत जर बसत असेल तरच सरकार तो निर्णय घेईल. जर ते बसत असेल, सरकारचा निर्णय योग्य असेल तरच तो कोर्टात टिकेल. त्यावेळेस तुम्हाला विनाकारण वाद निर्माण करण्याची गरज या ठिकाणी नाहीये. हा, जर तुमचं काही आरक्षण आहे आणि आम्हाला आरक्षणच नाही ते काढून आम्हाला द्या असं जर कुणी म्हणत असेल तर सरकारच देणार नाही आणि सरकारनं जर दिलं तर ते कोर्टातही टिकणार नाही. त्यामुळे आज कुठल्याही नेत्याच्या, कुठल्याही एखाद्या जो काही सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर कोणी काम करत असेल आणि अर्धवट माहितीवर जर तो समाजाला वेगळ्या पद्धतीची दिशा देत असेल तर त्याला समाजातल्या घटकांना सुद्धा बळी पडू नये असं आवाहन डीएस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी करतो. मनोज जरांगे पाटील यांनी एका मीडियाला बोलताना एक स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की जी माणसं 40-40, 30-30 वर्षे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतायत, एकमेकांच्या विरोधात प्रचार करतायत, एकमेकांच्या विरोधात जनतेला पेटवतायत, भडकवतायत, तीच माणसं एका रात्रीत किंवा एका पहाटे एकमेकांची तत्व सोडून सोबत येत आहेत, सत्तेत सहभागी होत आहेत, मंत्रिमंडळाची, मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. जर यांची तत्व ही बाजूला सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी अचानक रातोरात एकत्र येत असतील तर मग प्रत्येक समाजाच्या गोरगरीब घटकानं एकमेकांशी का लढायचं? कारण हे जर स्वार्थासाठी एकत्र येऊन लाल दिव्याच्या गाड्या घेत असतील, कोट्यवधीचा निधी घेत असतील आणि स्वतःचे घर त्या ठिकाणी तुंबड्या भरून जर स्वतःची सुधारणा करून घेत असतील, भविष्यात आपल्या मुलाबाळांचा आणि पिढीचा सुधारण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर मग तुमच्या आमच्या सारख्या गोरगरिबांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी एकमेकांच्या सोबत गावामध्ये राहतोय, बांधाला बांध शेती आहे, घराला भिंतीला भिंत आपलं घर आहे आणि रोज एकमेकांची मदत आपण करतोय. त्या बहुजन समाजानं या नेत्यांच्या किंवा जे कोणी तथाकथित नेते आहेत त्या समाजाचे म्हणून घेणारे त्यांचं ऐकून आपसात एकमेकांनी का भांडायचं असा प्रश्न मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांपर्यंत केलाय आणि हात जोडून त्यांनी इतर समाजाच्या लोकांना सुद्धा विनंती केली आहे की भावानो, आम्ही तुमच्या सोबत असतो, तुम्ही आमच्या सोबत असता. तुम्ही पाहताय मराठा समाजात गरीब घटक आहे, त्यांना अन्न पाण्याची सुद्धा साठी त्यांचे तारांबळ उठते, त्यांना भटकंती करावी लागते, आर्थिक त्यांच्याकडे परिस्थिती नाजूक आहे,
शिक्षण नाहीये, नोकऱ्या मिळत नाहीत, अशा स्थितीत त्यांची अडचण समजून तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करताय, ती केलीच पाहिजे. परंतु जो कोणी विरोध करत असेल त्यांनी आमची भूमिका रास्त आहे की नाही हे समजून घ्यावी आणि त्यानंतर आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं, असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचा सारांश कदाचित आपल्या लक्षात आला असेल, म्हणून मी पुन्हा एकदा ही माहिती आपल्यासोबत शेअर करतोय. ही माहिती आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितपणे या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असतात. प्रत्येक सूचक प्रतिक्रिया तुमची असते, ज्यातून आम्हाला सुद्धा नवीन माहिती, नवीन विषय त्या ठिकाणी मिळतात. तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.